म्हटलं आपल्याला की एक पण कस्टमर नाही आला. कालचा दिवस आपला असाच वेस्ट केला. काल मी फिरलो तुम्हाला मी सांगितलं होतं. मग त्यानंतर मला रात्री 10 वाजता एक कस्टमर आले होते. त्यांनी आपल्याला हे बघा एक ब्लड सॅम्पल घेऊन आले होते. त्यांची ब्लड पेंटिंग होती त्यांच्या भावाची. तर आपण ती ब्लड पेंटिंग सकाळी कंप्लीट करायला लागलो. आणि मला माहिती मी नेहमीप्रमाणे उशिरा उठतोच आणि पेंटिंग मी तुम्हाला दाखवतो. बघा पेंटिंग चालू केली, जरशी आउटलाईन वगैरे मारलेली आहे. प्रमाणे पेंटिंगची पूर्ण प्रोसेस किंवा ती फ्रेम बनवायला घेऊन जाणं, फ्रेम बनवणं हे आता एकदम पुराणं झालं. नेहमी आपण तेच करतो. आज आपण तसं काही नाही, डायरेक्ट पेंटिंग बनवणार, फ्रेम बनवणार, फ्रेम नंतर झाल्या घडामोडी आपण तुम्हाला मी दाखवणार. आणि जमलं तर मी आज गावाला नक्की जाणार आहे. पेंटिंग आपली कंप्लीट झाली. हे बघा हे आपण इथे नाव काढलेलं आहे आणि पेंटिंग काढली. तुम्ही म्हणणार ही पेंटिंग यावेळेस फार सिंपल दिसते. कस्टमरची जशी डिमांड होती आपण तशी पेंटिंग त्यांना बनवून दिलेली आहे. त्यावरती फक्त आता सिग्नेचर काढायची आहे. त्यानंतर जाऊ आपण फ्रेम बनवायला. फ्रेम झाल्यावर आंघोळ करून नंतर गावाला निघू आपण. पेंटिंग पण झाली आपली, छोटीशी सिग्नेचर ओळख झाली. आता आपण चाललो फ्रेम बनवायला. तुम्हाला माहिती फ्रेम बनवायला कुठे जातो आपण, नेहमी तेच व्हिडिओ टाकून बोर नाही करणार तुम्हाला. आपला मित्र जेवता रॉयल आहे तेवढाच तो रिअल आहे. ते कस्टमरने पाठवलं होतं जसं तसं उतरवलेलं आपण. तर जेवताच्या ऐवजी जेवढा पाहिजे होतं, आपला मित्र जेवढा रॉयल आहे तेवढाच तो रिअल आहे असं पाहिजे होतं. आणि ते जाऊ द्या, जसं तसं कस्टमर देणार. क्वालिटी बघा कशी खतरनाक काढली. आणि आपली ओळख लांबा गाडी ना आपली घराच्या बॅक साईडला लावली. ती बघू शकतो गाडी. डिक्की उघडली, डिक्कीमध्ये आपण आपलं पेंटिंग ठेवून दिली. तर आपण जाऊ फ्रेम बनवायला. तुम्हाला माहितीच आहे झाली. चावी वगैरे लावली. सीट फाटलेलं यार, मग रविवारी सीट चेंज करू गाडीचं. बिचारी नुकसान होतच राहते. ही आपली गाडी पुसू आणि जाऊ आता घेऊन. त्या बन्यानीवरती काही छान दिसत नव्हतं सँडो वगैरे. तर हे बघा ड्रेस चेंज केला, मी शर्ट घातलेले गोव्याचं, ही पॅक घातली, फॉर्मल आणि गडी घातली. तर आपण चालू फ्रेम बनवायला. कारण कसं फ्रेम बनवताना आपण आहे ना व्हिडिओज पण काढतो, इंस्टाग्रामवरती पोस्ट करतो. जे मी पेंटिंग बनवतो त्याची क्वालिटी वगैरे दाखवतो. तर चांगलं पण दिसलं पाहिजे व्हिडिओमध्ये. त्यामुळे आपण चांगले मस्त कपडे घातले. आता आपण जाऊ. माझ्यासोबत माझी बहीण येणार आहे फ्रेम बनवायला. कुठे गेली आले हे बघा मी माझ्या बहिणीसोबत चाललो फ्रेम बनवायला. तर चला आमच्यासोबत. दवाखाना म्हणजे मंदिर आहे तिथं. हे बघा असे कारागीर लोक हे येतात, 2 घोट मारतात, रात्री धिंगाणा करतात, मस्त एन्जॉय करतात. आलो फायनली आपण आपल्या लोकेशन बघा. काढली आपण आपली पेंटिंग. आता जाऊ आपण दुकानात उद्या. मला माहिती व्हिडिओ काय असणार का. बसले आमच्या ताईसाहेब एका खुर्चीवरती, लाजती जराशी. ते म्हणते इथंच आपण व्हिडिओ काढतो. मूर्त्या वगैरे दाखवू लागले मला. टेन्शनमध्ये पण रिलॅक्स आहे मी. सर गप्पा मारत आहे. ते दुसरे सर ते काम करतात. ते आपले फ्रेम कटिंग वगैरे ती आपली फ्रेम जर ठेवलेली आहे मेजरमेंट घेऊन. तर त्यानुसार आता फ्रेम कटिंग होणार आहे आपली. बहुतेक झाली कर झाली. आता त्याला जोडला जाणार आहे. स्टॅपलर मारून जोडतात बघा. तेव्हा फिट करताय. ओके हे बघा एकदम झूम करून बघा. झालं एक कोपरा झाला. तर दुसऱ्या कोपऱ्याला ओके. आता हे 4ही कोपरे जोडून घेणार. फायनली आपली फ्रेम ती ना ती चौकडी तयार झालेली. आता आपण ग्लास वगैरे कट करणार आणि त्यानंतर त्याच्या बॅक साईडचा जो पुठ्ठा आहे तो आपण कव्हर करणार. बघा ग्लास फार मोठी आणलेली. आता ती ग्लास कटिंग होणार आहे. तर फ्रेमवरती हे बघा कशी दिसते आपली फ्रेम. हो फ्रेमच्या बाहेर 3D जरा दिसतंय. फ्रेमच्या बाहेर पेंटिंग अशी वाटते 3D एकदम कडा. सर आता ना मार्किंग वगैरे करणार, त्यानंतर ग्लास कट करणार. मित्रांनो बघा आम्ही दोघं आहे ना गप्पामध्येच राहिलो. सरांनी पेंटिंग आहे ना पूर्ण फ्रेम तयार करून दिली आहे. बघा किती छान अशी फ्रेम बनवली सरांनी. तर सरांना थँक्यू. हे बघा फ्रेम छानपैकी दिसू लागली. हे बघा आपली मित्र जेवता रॉयल आहे.
तेवढाच तो रिअल आहे. आय थिंक जेवता नव्हतं पाहिजे, जेवढा पाहिजे होतं. जाऊ द्या, जसं कस्टमरला दिलं तसं आपलं काम आहे करणं काम. तर झाली फायनल आपली पेंटिंग झाली. पेंटिंगला ही फ्रेममध्ये पॅकिंग झाली माझी वेळ. ओके, आता ही फ्रेम आपण पॅकिंग करू आणि घरी नेऊ. त्यानंतर कस्टमर संध्याकाळी येईन सोनूला भेटेल. मी दुपारूनच गावाला जाणार आहे. मित्रांनो, आपण जी ड्रेसिंग मारली होती त्यासोबतच आपण या फोटोचे आहे ना व्हिडिओज आणि फोटोज वगैरे काढून घेतले आपण या पेंटिंगच्या. आता आपण ही पेंटिंग पॅकिंग करू, सर्वांना देऊ आपण. हे बघा आपली फ्रेम आहे ती पॅकिंग होऊ लागली. गाडीचा लय आवाज होता, फार इरिटेट होते. जाऊ द्या, आपल्याला काही व्हिडिओची मतलब आहे. झाली फ्रेम पॅक होते फास्ट. हे बघा आपली फ्रेम पॅकिंग झाली. आता फ्रेम आहे ना ही पॅकिंग झालेली. आता आपण जाऊ घरी. घरी गेल्यावर फ्रेश आंघोळ करू. त्यानंतर जाऊ आपण आपल्या गावाला. घरी आलो मी. आता जरासं जेवण वगैरे करतोय बघा. वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकर. जरासं जेवतो, त्यानंतर आपण गावाला जाऊ. आंघोळ करू, पाणी ठेवलेलं आहे तापलं. तापल्यावर आपण निघू आता गावाला. गेला आपण आंघोळ पण केली, फ्रेश झालो. हे बघा पूर्ण रेडी वगैरे झालोय. आता आपण जाणार आहे गावाला. ओरडू लागेल, मी व्हिडिओ काढतो तर मध्ये मध्ये ओरडू लागेल. हे बघा मोनू येणार आहे. चाल मोन, चाललो गाव. बैल आमचा लाडाने. आता तिकडे आम्ही गावाला चाललो. गावाला थंडी आहे तर आम्ही स्वेटर वगैरे घालतो. मार घाशीन बरं बाईला. आता कसं होतं तर ठीक आहे. आता पुढचा व्हिडिओ गावामध्ये गेलो. दादा हे बघा अगोदर मला बघा, हे बघा बॅकग्राऊंड वगैरे बघा आपलं. हे सामान वगैरे पडलेलं आहे. हे बघा टॉयलेटचं भांडं, ही माती, सिमेंट, मोनू आणि इतकी सांडलेली माती, ही अजून माती. तर या मागची कहाणी तुम्हाला जाणून घ्यायची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, मला वाटलं होतं की आजचा ब्लॉग फार छान होणार आहे, पण नाही. माझा एकदम फुल लॉस झालेला आहे. बघा ही टॉयलेट रूम आहे आणि पूर्ण म्हणजे मी काय म्हणतो पूर्ण खराबच गेला दिवस माझा. ही रूम पूर्ण घाणमधली होती. मी पूर्ण खणलेलं आहे परत एकदा. हे पाईपलाईन आहे तो. मित्रांनो बघा, मी घरी आलो गावाला आणि आल्या माझं डोकं जरा सुटलं होतं. खराब झालं होतं. तर जे काही आपलं संडास बाथरूमचं काम होतं ते एकदम घाण झालं होतं. मी आलो डायरेक्ट ज्या बाथरूममधल्या फरच्या तुम्ही सगळं काढून फेकून दिल्या. तर मी हे बघा, तर बाथरूममधून किती माती काढली आपण. हे बघा किती रेती. तुम्ही विचार बी नाही करू शकत इतकं म्हणजे खराब काम झालं होतं. इथं पायऱ्या होत्या, हे सॉरी फरच्या होत्या, हे टॉयलेट होतं. तर हे बघा रेती किती मोठी. मी आता ही रेती काढलेली बऱ्याचपैकी. हे बघू शकता तुम्ही. तर मला व्हिडिओ चालू करायचं ध्यानात नव्हतं, तरी पण मी जराशी रेती काढतो आहे. हे बघा ढाप आहे आणि हे बघा कसं पूर्ण खराब काम करून ठेवतं. हे बघा किती घाण रेती वगैरे. हे बघा हे टॉयलेटचं बेसिन हे बाहेर काढलं होतं आपण. आणि ते मी तुम्हाला सांगितलं होतं की ते खड्डा आपण खणलं होतं ते हे राहिलं. त्याच्यावरती पाणी जरासं टाकलेलं आहे जरासं कडक होण्यासाठी. ते आपली बाईक त्या गाडीवर आता पण आलतो. तो आता जे काय राहिलेलं काम आहे ते मी करतो कंप्लीट. त्यानंतर मी तुम्हाला हे बघा मी आता कुदळीनं खणतोय. माझा हात फ्रॅक्चर जमत नाही तरी पण करू राहिलं काम. आपल्याला ह्या महिन्यामध्ये काम करू. मित्रांनो ही साईड आहे ना ही एकदम अशी रोपटॉप झाली आहे. तर काढता येणं आपला हात पण जास्त दुखू राहिला आहे. म्हणजे बघा निघत पण निघला एखादा. फार कडक आहे तरी काढू आपण, कारण शेवटी आपल्यालाच नाही. तर मित्रांनो आपण हे जे आता कुदळ मारली ही पूर्ण माती आपण बाहेर काढून घेतो. हे बघा हे बघा आपण एका बाथरूमचं आहे ना पूर्ण रेती माती वगैरे काढून घेतो. तुम्हाला दाखवतो हे बघा. तर हे बघा कसं आहे फार कमी केलं आहे. ते गड्डा कुठं खाल्लं होतं. तर एवढी माती काढली आपण बाहेर. आता या बाजूचं आहे बाजू म्हणून हे बघा
ही साईडची आता ही माती काढून घेतली, मोठी माती भरलेली होती 2-4 टिपू. तर माझ्यासोबत मोनू पण आहे. मोनू पण लई काम करू लागला भावांनो. खरंच तहान वगैरे लागलेली आम्हाला, आल्याला जमलो. आणि ते बघा ती आमची मम्मी शपथ लय ताण दिला आम्हाला खरंच. या भरपूर सामान इकडे तिकडे पडलेलं आहे. आणि माझं हे आज आतापासूनच नाही, गेल्या 4 वर्षापासून माझं डेली नुकसान आहे. तरी हे घर काय होईनाच, लय करंट लागले घराला शपथ. मी व्हायचं आज दुसरीकडे घर घेतलं असं किराणा राहिलं असतं, परवडलं असतं. पण जाऊ द्या, जसं येईल तसं करू राहिलो आपण. मातीचं का होत नाही करकट. हे बा म्हणून कसं काम करतो पहा, विचार लहान पोरं काम करू राहिले आहे का. जी आम्ही माती काढली ती आता आम्ही अशी लेवलला करतो. हे बघा डॉगेज वोंग कॅटिश, चाललो कॅटिश डॉगेश. तर मित्रांनो जे राहिलेलं काय मी लय हातपाय दुखू लागले, माझ्या हात एक तर फ्रॅक्चर, माझा हड्डी दुखलेली आहे. तरी बी अर्धवट काय मित्रांनो दाखवतो बघा. मी इतकं तर खणलं आहे मी, या इथं किती मोठा गड्डा पडलं आहे. तर 4 बाजू समान करून घ्यायचे, काढून घेतो. आणि हे बघा आपण सिमेंटाची गुंट टाकली त्याच्यामध्ये. हे बघा कॅटिश. ओके ठीक आहे, म्हणून पण कामात आहे, मी पण कामात आहे. नंतर तुम्हाला व्हिडिओ कंप्लीट करू आपण दाखवतो. हे बघा हे सामान 2 फावडे, 1 कुदळ, तो एक आमचा मिस्त्री थापीनं काढतोय पूर्ण माती. तो पाईप येतो जिथे पिशवी का, तो त्याच्यामध्ये पाईप येतो. पाईपामध्ये आम्ही पिशवी टाकेल तर बाजूची रेती काढतोय बघा. यार शपथ आज लय हार्ड काम चालू आहे. नशीब पण इतकं खराब आहे की नुसतं रोज काही नवीन लपटे मागरात. मोनू काढतोय आणि मी पण मोनूला काढू लागतोय रेती. आपण सगळे मिळून काढू. मित्रांनो हे बघा आपण इतकं खणलेलं आहे. शेवटी जी ड्रीम पाईपलाईन आहे टॉयलेट रूमची, ही पाईपलाईन आहे बघा. इतकं खणलं आहे मी. आणि मला वाटलं होतं की आजचा दिवस एक तरी काम आपलं कमी होईल, पण नाही, काम आपलं अजून जास्त वाढलं आहे. माझं नुकसान झालं अजून एक. तर आपल्याला हे काम अजून रिटर्न करणं आहे, वापस करायचं आहे. तर हे खराब झालं होतं आपलं टॉयलेट, म्हणजे व्यवस्थित नव्हतं बनलेलं. तर आपण अजून चांगलं करायचा प्रयत्न करणार आहे. तर आजचा जो व्लॉग आहे इथे संपलेला आहे. आपण भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.